काय बोलतोय कुत्रा बी धरला भाऊ ना तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज सोमवारच्या निमित्तानं आम्ही आलोय मंदिरामध्ये. आज आम्ही दर्शन घ्यायला आलोय सगळेजण. तेव्हा मंदिरामध्ये आलोय. आता पाय बिया पडून घेऊ मस्त. तुम्हाला पण दाखवू मूर्ती देवाची सगळी. दर्शन झालेलं आहे आपला मंदिरातून. आम्ही निघतोय आता. आपण पुढे जाऊ, बघू. एक अनएक्सप्लोर्ड मंदिर आहे स्वामीचं, तिकडे जाऊन बघू. तर शोधू आता आपण, मग दाखवू तुम्हाला. तर पुढं आम्ही बघू. आता निघतो इथून. चला.
मध्ये वाटतं काहीतरी नवीन पाहायला मी वाटतं. आणि रोड बघ कसे डेंजरस रोड आहे. पायवाट आहेत आणि एक बाईक जाईल तेवढंच आहे. कुठे आहे रे पुढं काय बाईक इथेच लावूया आपण. वेट थांब उतर. अरे मग तू गाडी लावला आणि इथं वाघ डेंजरस. जंगल एक्सप्लोर करायला आलो. जंगल एक्सप्लोर करायला आलो. माझा अंदाज गाडीकडेच लावायला पाहिजे. मंदिरामध्ये ह्याच्या पूर्ण जंगलामध्ये गाईच इथं रस्ता थोडा अतरंगी आहेत. इथं अटकलं वाघ येतील आता धरायला. डेंजरस. तिथे आतमध्ये पहिल्यांदा आलं शोधत चाललोय आम्ही. तू कुठे आहे? कोण नाही का? 6 मिनिटं बोललं तो मॅप. असं तर जंगलात अटकलं. एस्केप. भरपूर जंगलात चाललोय रे आपण. अरे बघ जंगल बुकची शूटिंग इकडनंच झालेली माहितीये का. हां आपले हिरो इकडे झाले. जंगल बुक मग तो मोगली तिकडे लटकायचा. तो मंदिर दिसला कुठे? तो बघ ना. बघा तुम्ही जाऊ. नाही तू चल चल आम्ही चालत येतो. इकडे जायचं का? हे नाही. हा मग मस्त आहे रे. हो आहे मस्त. हिरवळ आहे पूर्ण. आम्ही आला जाऊ दे पुढं. भाई कुणाल रील्सवर रील्स पाठवत आहे. सुंदर आहे. ताडगोळ्याचे झाड पण आहे. हो मग अरे भारी आहे रे हे बघ. असाच पाहिजे. फिरायला आले कुठेतरी. मध्ये मध्ये थोडं पूर्ण फिरायला काय बोलतोय? मला मध्ये कुत्र्या बी धरला भाऊ. तिकडं ना किती. अरे बाबा बाबा डेंजरस. अरे येतात रे लोक. तिकडच घे ना तेव्हा तिथं आहेत गाड्या. भाई आमच्याकडे काही नाही आहे खायला तुला. हो घाबरू नको घाबरू नको. नाही नाही. फायनली मंदिरात आलो आपण. फुल जंगलाच्या मार्गातून. मंदिर मस्त आहे. ए बाबा गाईज रोहनदाच्या मागे कुत्रे लागलेत. जा. हो सर्व वाचलेले आहेत एकदम. स्वामींचं चरित्र पण आहे. गुरुचरित्र पण आहे. श्रीफळ वगैरे पण ठेवलेत. मंदिराचा परिसर एक नंबर आहे आजूबाजूचा. हो परिसर शांतता पण आहे. कॅमेराज पण आहेत रे. तो फॅन मला किती मोठा आहे भाई. हो रे डेंजरस फॅन आहे. 10 किलोचा फॅनच वाटतंय. हो हे तिथं गौमातेचा पण बनवलाय बघ. अरे गोमातेचा मस्त आहे मूर्ती.
इथं दत्त जयंतीला बसायला वगैरे केला असेल कीर्तनवाल्यांना. नाही इथे ते महाराज बसतात. हा का? ते तिथे मागे ह्याच्यामध्ये गोमूर्ती आहे, ते महाराज बसतात. गेट होता तसा. तिथं अजून छोटा मंदिराचं काम चालू आहे वाटतं. अंडर कन्स्ट्रक्शन आहे तो. आणि इथं काय लिहिलं रे रोहन? तिकडे गेला मी आणि चप्पल बाहेर ठेवली, म्हणजे आपला मीपणा असतो तो बाहेर ठेवायचा आणि चप्पल बाहेर ठेवून आपण आतमध्ये जायचंय. हा म्हणजे बोर्डाच्या ह्याच्याने मेसेज पण दिलेत भारी भारी. मीपणा बाहेर ठेवायचा, बरोबर आहे ना. आपण जायचा मंदिरात मी पण काय कामाचा. तर इथं आता गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे. हे बघा कसं आतमध्ये मंदिर आहे मस्त. हे बघा गुरु गोरक्षनाथांचा मूर्ती. त्या बाजूला देवीची मूर्ती आहे श्रक्तशृंगी, आणि इथं पण देवीची मूर्ती आहे. मंदिर आहे खूप सुंदर आहे. अचानक आलाय आपल्याकडे, आपल्या भेटायला आलाय. त्यांना जेवढं प्रेम करू भेट देतो आपल्याला तो. प्राण्यांना जेवढं प्रेम करू तेवढं जीव लावतो. अचानक आला भेटायला आपल्याला. मग त्याला एकदम शांत वाटतं. हे भाई माणसलेलं आहे. माणसाला बस बोललो तर बरोबर माणसलेलं आहे. काही इकडेच झालं बर. तो दिसायला असं शांत एकदम. गाईज सगळे निघालोय आम्ही. एकदम अनएक्सप्लोर्ड प्लेस. मस्त वाटतं. वाटलं नव्हतं की एवढ्या आतमध्ये काहीतरी असेल जुनं पुरातन काळातलं. Yeah.